पळूस शाळेत रंगला बाल आनंदी बाजार. चिमुकल्या व्यापाऱ्यांनी अनुभवले व्यवहाराचे धडे, ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद. पळूस पुस्तकी ज्ञानाला देऊया व्यवहारिक जोड, बाल आनंदी बाजाराने वाढवूया शिक्षणाची गोड. या ब्रीदवाक्याला अनुसरत जिल्हा परिषद केंद्र शाळा, पळूस येथे शनिवार, 17 जानेवारी 2026 रोजी बाल आनंदी बाजार मोठ्या उत्साहात संपन्न झाला. बाजाराची वैशिष्ट्ये आणि आकर्षणे. केवळ खरेदी विक्री न राहता, या बाजारात मुलांच्या कल्पकतेचे दर्शन घडले. विद्यार्थ्यांनी स्वतः विक्रेते बनून खालील स्टॉल्स लावले होते. खाऊ गल्ली, मुलांनी स्वतः बनवलेले रुचकर आणि घरगुती पदार्थ. हस्तकला प्रदर्शन, टाकाऊतून टिकाऊ वस्तू आणि सुंदर चित्रकला. कृषी विभाग, परिसरातील शेतातील ताजी भाजी, माळवे आणि सुवासिक फुले. स्टेशनरी व खेळणी, विद्यार्थ्यांच्या आवडीच्या वस्तूंचा संग्रह. उपक्रमाचा मुख्य उद्देश. शाळेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष खरेदी, विक्री, हिशोब तपासणे आणि पैशांचे नियोजन कसे करावे, याचे व्यावहारिक ज्ञान मिळाले. तसेच त्यांच्यात संवाद कौशल्य, आत्मविश्वास आणि उद्योजकता विकसित होण्यास मदत झाली. मान्यवरांची उपस्थिती. या कार्यक्रमाला गावातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. श्री राजा लंगेश्वर देवस्थान पंच कमिटी, माननीय सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती SMC अध्यक्ष व सदस्य, केंद्र प्रमुख, शिक्षकवृंद आणि पळूस पंचक्रोशीतील नागरिक. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांचा आत्मविश्वास पाहून या उपक्रमाचे सार्थक झाले. पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळाल्याने मुलांची शिकण्याची गोडी वाढली आहे. शाळा प्रशासन पळूस, धन्यवाद. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व पालक, ग्रामस्थ आणि छोट्या व्यापाऱ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांच्या वतीने आभार मानण्यात आले. दिलो मी 4 रुपये 5 रुपयाचा चहा मला तू दिलास, पैसे मला किती देणार परत? साजरा करावा. विना दप्तर शाळा हा एक उपक्रम आहे. घरोघरी पालकांनाही कळावं, दप्तर न नेता मुलांना कसं शिकवायचं. तर 5 साईड वाढे आता विकायला सुरुवात करायचं. वडापाव कितीला आहे? वडापाव
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेळण्याचा आनंदी बाजार. त्या आनंदी बाजारामध्ये मुलांचा उत्साह बघून आणि या मुलांचा वाढता जोश बघून निर्माण होतील. आणि आता आम्ही फेरफटका मारल्यानंतर पाहिलं की मुलं बाजारामध्ये वेगवेगळ्या वस्तू मग ती शेतीची उत्पादनं असतील, बाजारातील अनेक उत्पादनं असतील ते घेऊन बसलेले आहेत आणि विक्री करत असताना ते प्रत्येकाला सांगतात की उद्या एक पण वस्तू मिळणार नाही. अतिशय चांगल्या पद्धतीचं बाजाराचं मार्गदर्शन सर्व शिक्षकांनी केलेलं आहे. आणि आता जर यांना बालकडू मिळालं तर निश्चितपणानं त्या पुरुष गावाच्या विकासामध्ये भर पडेल. आणि ही जी मुलं आज हा व्यवसाय करतायत आमच्या गावाचं वैभव वाढवण्यामध्ये, कारण नोकरीसाठी शिक्षण नसून शिक्षण हे व्यवसायासाठी आहे, उत्तमरित्या शेती करण्यासाठी आहे. आणि त्याच्यासाठी मुलांना हे बाळकडू लहानपणापासून दिलं पाहिजे. आणि याच्यासाठी